नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊनचा आपण 2020 मध्ये अनुभव घेतलेला आहे. अशा पद्धतीचा लॉकडाऊन परत पडण्याची शक्यता आहे, परंतु हा थोडा वेगळा असेल. याला एनर्जी लॉकडाऊन असं म्हणता येईल किंवा म्हणलं जातंय. सध्या फिलिपाईन्स या देशानं आपल्या देशामध्ये एनर्जी लॉकडाऊन घोषित केलेलं आहे 1 वर्षासाठी. आणि ती परिस्थिती भारतामध्ये सुद्धा येऊ शकते. सभागृहामध्ये नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळामध्ये सर्व देशवासियांनी एकत्रित येऊन जे एकीचं बळ दाखवलं किंवा एक त्या पद्धतीमध्ये माहोल दाखवला, तशी परिस्थिती परत एक वेळेस भारतामध्ये येऊ शकते असं सांगितल्याच्या नंतर अनेक तर्कवितर्क लोक लावत होते. तिकडे काय, परंतु आता हा एनर्जी लॉकडाऊन पडण्याची शक्यता आहे. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे काय, तर ज्यातून ऊर्जा निर्माण होते, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस, या पद्धतीनं यामध्ये ज्या गोष्टी येतात यावरती लॉकडाऊन लावला जाईल. म्हणजे काय केलं जाईल, तर येणाऱ्या काळामध्ये आपण जी वाहनं वापरतोय त्या वाहनावरती काही प्रमाणामध्ये निर्बंध येतील. तुम्हाला प्रायव्हेट वाहनं वापरण्यावर बंदी घातली जाईल काही प्रमाणामध्ये. अजून ते स्वरूप भारतामध्ये लॉकडाऊन लावला नसल्यामुळे ते कसं असेल हे आपण फक्त अंदाज होऊ शकतो, परंतु फिलिपाईन्स ह्या देशामध्ये लागू केले. तसं पाहिलं तर 8-10 देशामध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांनी लॉकडाऊन लावायला चालू केलंय. त्यामुळे भारतामध्ये आपण भारतीय या नात्यानं आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल आपणाला मिळणार नाही. त्यासाठीचा जो आवश्यक साठा आहे ते अनेक लोक आता करून ठेवतायत. लोक सजग झालेले आहेत. तुम्हाला ते करून ठेवावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये असं सवेरपणे आपल्याला कुठेही आपली गाडी काढली आणि लगेच निघालो ते करता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ती बंधनं पडू शकतात आणि ती परिस्थिती लवकरच येईल अशी चिन्ह आहेत. त्यामुळं एनर्जी लॉकडाऊन लवकरात लवकर पडेल आणि त्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमधला हा महत्त्वाचा टॉपिक संपला, परंतु आणखीन पुढे माहिती घेणार आहोत काही वेगळ्या व्हिडिओमध्ये की आणखीन काय काय या येणाऱ्या काळामध्ये होऊ शकणार आहे. ही एनर्जी लॉकडाऊन तर झालं, परंतु बरेच लोक सांगतात की कोरोनासारखी महामारी परत एक वेळेस येऊ शकते. ते काय येऊ शकेल का, ते कितपत शक्य आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत युद्धामध्ये उतरेल का, भारतामध्ये महागाई वाढेल का. बरेच लोक सांगतायत की लाईट बंद पडणार आहे, 15 दिवस बंद पडेल, 3-3 महिन्यापर्यंत बंद पडेल. ते होईल का. बरेच लोक सांगतात की 6-6 महिन्यापर्यंत तुमचा अन्नधान्याचा साठा घरामध्ये करून ठेवा. तो काय करायचा आहे, कशासाठी करायचं आहे, अशी कोणती स्थिती निर्माण होणार आहे, ह्या सर्व गोष्टींचा ओहपोह आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहतोय. एनर्जी लॉकडाऊन संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.